कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। विक्रमच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचे, निमंत्रितांचे, मित्रमंडळींचे आम्ही जाधव परिवारातर्फे इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। मित्रांनो, आपण सर्वांनाच बाहेरची परिस्थिती माहिती आहे की पावसामुळे बरीचशी मंडळी येणार होती, इतकी मंडळी येणार होती कारण जाधव परिवारावर इतक्या लोकांचं प्रेम आहे की कदाचित हॉल लहान पडला असता, पण निसर्गापुढे आपण काहीही करू शकत नाही। त्यामुळे येणारे स्नेही जे आहेत ते येऊ शकलेले नाहीत, तरी आपण बराच वेळ आपण त्यांची वाट पाहतोय, पण कुठेतरी वेळेला पण एक सीमा आहे, म्हणून आपण ह्या कार्यक्रमाला आता सुरुवात करत आहोत। तर आपण पण एन्जॉय करूया, कारण का माहिती आहे काय, पहिला वाढदिवस म्हटला की हा दिवस बाळाचे मम्मी पप्पा, आजी आजोबा, मामा मामी, काका काकी, आत्या मावशी या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। आणि असा हा अतिशय महत्त्वाचा दिवस कायम आठवणीत राहील अशा पद्धतीने साजरा झाला पाहिजे। आणि हा दिवस आपल्याला अविस्मरणीय बनवायचाच आहे। जसा पावसाने अविस्मरणीय बनवलाय आजचा दिवस, तसा आपणही हा मोमेंट आपण साजरा करूया आणि आजचा दिवस अविस्मरणीय बनूया। तर मला तुम्हा सर्वांची साथ लागेल, पण त्यासाठी तुम्ही सर्व मला साथ देणार ना? ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड। मग आपण एक काम करूया, माझी इच्छा आहे की सगळ्यांनी इकडे यायला येऊन। हा सिरियल किती लोकांनी पाहिला आहे? सगळ्यांनी पाहिलाय। त्याच्यामध्ये दयाबेन हे जे कॅरेक्टर आहे, जेठालालची पत्नी, तिला आनंद झाल्यानंतर ती काय करते? गरबा करते। मग आज विक्रमचा पहिला वाढदिवस, आपल्याला आनंद झालेला आहे, मग तो आनंद आपण दयाबेनच्या पद्धतीने साजरा करूया, ठीक आहे? सेलिब्रेट करूया। आपण सुरुवातीला थोडासा गरबा खेळूया। चलो स्टार्ट द म्युझिक, चलो। क्या बात है, मजा आली। काय झालं माहितीये का कि हम भले संख्या से कम हो, हम भले संख्या से कम हो, लेकिन हम किसी से कम नहीं है। बहुत मजा आया, बहुत मजा आया। बर, आणि आता मी मध्येच तुम्हाला का थांबवलं माहितीये का, की काहींच्या चेहऱ्यावर मी बघितलं, इतक्या मूड मध्ये येऊन डान्स करत होते की थोड्या वेळ असं वाटलं की नवरात्रोत्सव चालू आहे की काय। पण मी तुम्हाला आठवण करण्यासाठी थांबवलं की हा नवरात्रोत्सव नाही, हा आज विक्रमचा वाढदिवसाचा उत्सव आहे, ठीक आहे? मग आता तुम्ही म्हणाल गरबा का, तर गरबा याच्यासाठी की हा आपला एक गेम आहे। गेम काय आहे की ज्या पद्धतीने म्युझिक थांबलं अशाच पद्धतीने मध्ये मध्ये थांबणार। थांबल्यानंतर मी कुठलाही नंबर सांगेन, समजा मी 7 नंबर सांगितला तर 7 लोकांनी आपला ग्रुप बनवायचा। ज्यांचा ग्रुप बनेल त्याच्यात कंटिन्यू राहतील, ज्यांचा ग्रुप बनणार नाही ते आउट होणार। क्लिअर आहे? अशा पद्धतीने मेंबर कमी होतील आणि शेवटी जे उरेल ते विनर आहे। ओके, चलो स्टार्ट। दोन 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 चला, एक मेंबर आपले कमी झालेले आहेत पहिल्या राऊंड मध्ये। चलो स्टार्ट।
4 4 4 4 हा ग्रुप पास झालेला आहे. आता इकडे अजून पासिंग व्हायची. हा काकी आउट झालेल्या पहिल्या. मी आऊट झाले. कोण आऊट झालं? मी आहे. मी आहे. बायका कधी आपला ऐकतात का? मग बर चला 4 आणि 4 8 मेंबर आपले आहेत. नाही ते भाऊ बसले. आता बाकीचे आहेत. हा चलो स्टार्ट. सहा बर. आता जे आउट होतात त्यांनी बसा म्हणजे जरा मेंबर कमी तरी होतील. हा चलो स्टार्ट. तीन. ओके चलो स्टार्ट. पाच 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 पाच. हा चलो स्टार्ट. तीन 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 तीन. ओके चलो स्टार्ट. स्टार्ट. दोन दोन दोन. ओके दोन नंतर मला वाटतं एक केलं तर ते सेपरेट होणार आहे. त्यामुळे आपण हे दोघांना विनर घोषित करूया आणि जोरदार टाळ्या वाजवूया. काय पहिले लढवायला सांगायचं पण ते रागात WWE चालू होईल. मग काय करणार. नाही आपण दोघांनाही पण प्राइज देऊया. दोघांनाही. चला आपल्या पहिल्या गेमचे 2 विनर होते आणि विक्रमच्या मम्मीला मी सांगेल की तुम्ही या आणि या दोन्ही विनर आपण प्राइज देऊया. सर या दोघांनी पण या. तुमचं नाव? ओके दोघेही राजेंद्र. एक फुल पगार एक जाधव. आजोबा. चला सुनबाईच्या हस्ते द्या एक प्राइज. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. थँक्यू. हा
इकडे या, स्टेज जवळ या सर्वांनी. सर्वांनी या इकडे. हां, सर्वांनी या. ओके, एक अगदी सोपा गेम आपण घेणार आहोत. सगळ्यांना आकडे येतात? 1 2 3 4 1 2 3 4 सगळ्यांना येतात. फक्त काय करायचं आहे आता, तुम्ही मराठीत 1 म्हणायचं, तुम्ही 2 म्हणायचं आहे, पण इंग्लिशमध्ये. तुम्ही मराठी, तुम्ही इंग्लिश, मराठी इंग्लिश, मराठी इंग्लिश. ओके, कळलंय? हां, म्हणजे 1 पासून नंबर चालू होतील. 1 2 3 4 अशा पद्धतीने. ओके, विसरायचं नाही. सर सुरू करेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 आउट. 1 नंतर 9 म्हटलं तुम्ही, 9 म्हणायचं होतं तुम्हाला. या, हा, इकडे 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 या. हा, चला आपण आता परत सुरू करूया 1 पासून. 1 1 बोलला, 1 बोलायला पाहिजे. नाही, ठीक आहे, हरकत नाही. आउट. या. चलो स्टार्ट. 1 2 3 4 1 आमच्या पंक्ती. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 1 ते 10 पासून परत करायचे ना. प्लीज नाही, कंटिन्यू पुढे या. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 प्लीज. 1 1 2 3 4 5 6 प्लीज. 1 2 प्लीज. 1 1 2 3 5 6 7 8 9 10 प्लीज. यांच्यात होईल की आता प्राइस देऊया आपण. ओके, 1 2 3 हा प्लीज. माझं पण लक्षात होतं आणि विनर तेच बोललेले की होऊ शकतं. व्हेरी कॉन्फिडेंट. आधी तुम्ही या, तुमची अजून प्राइस देऊया आपण. आजी आजी. तुमच्यापैकी असं कोण आहे ज्यांनी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या वेळेला कॉपी केली होती? 1 2 3 4. बॅड लक. आणखी? बर, हरकत नाही. आपण बघूया सगळ्यात चांगली कॉपी कोण करतो. ओके, एक सोपं वाक्य सांगणार आहे मी. नाही, बाकीचे पण प्रयत्न करू शकतात. मी कुठे चेक करायला गेलो त्यांनी कॉपी केली की नाही ते. ओके, एक सिंपल वाक्य सांगेल, ते वाक्य ऐका. ते वाक्य तुम्ही जसंच्या तसं बोललात तर तुम्हाला प्राइज मिळणार आहे. ओके, वाक्य असं आहे: काकाच्या काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने करा कापून काढले.
काकाच्या काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने करा करा कापून काढले. एवढं सोपं आहे. येस. काकाच्या काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कागद करा करा कैचीने कापले. थोडं चुकलेलं आहे. काकाच्या काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने करा करा कापून काढले. यू वॉन्ट टू ट्राय. काकाच्या काकीने काकाच्या कपाटातले कामाचे कागद कात्रीने करा करा कापून काढले. क्या बात है. अगदी बरोबर. आणि आता आमची खात्री पटली की तुम्ही खरोखर कॉपी केली होती आणि परफेक्ट कॉपी तुम्ही केलेली आहे. त्यामुळे हे प्राइज मी तुम्हाला देत आहे. जोरदार टाळ्या झाल्या. थँक्यू. बर, एक प्रश्न आणखी विचारणार आहे मी तुम्हाला. एक आणखी प्रश्न आहे की हिंदीमध्ये प्रश्न आहे. पाकिस्तान से 11 कौवे उड़े. पाकिस्तान से 11 कौवे उड़े तो इंडिया में कितने आए? गलत जवाब. पाकिस्तान से 11 कौवे उड़े तो इंडिया में कितने आए? नहीं. बऱ्याचदा काय असतं माहितीये का की जो प्रश्न असतो ना त्याच्यामध्येच उत्तर लपलेलं असतं. एवढी हिंट मी देऊ शकतो. पाकिस्तान से 11 कौवे उड़े तो इंडिया में कितने आए? उत्तर कळल्यानंतर तुम्हाला वाटेल की अरे इतकं सोपं होतं. फक्त अँगल चेंज करा. त्या वाक्याकडे बघण्याचा अँगल चेंज करा. पाकिस्तान से 11 कौवे उड़े तो इंडिया में कितने आए? हाँ नहीं, कितने आए? प्रश्नामध्येच उत्तर आहे त्याचं. फक्त थोडा विचार करायचा. थोड़ा सा नजरिया बदलो क्योंकि नजरें बदली तो नजारे बदले और कश्ती ने बदला रुख तो किनारे बदले. थोडासा की मला वाटलं मोबाईलवर सर्च मारतायत. प्रयत्न तरी करा. समझन हार गए. फिर उत्तर हम ही सांगो. ओके, उत्तर आहे 2. नाही, 1 और 1 11 असा तर्क नाही आहे त्याचा. तो मी काय म्हटलेलं की बऱ्याचदा प्रश्नामध्येच उत्तर असतं. प्रश्न पूर्ण ऐका. पाकिस्तान से 11 कौवे उड़े. पाकिस्तान से 11 उड़े, 1100 उड़े, हमें कोई लेना देना नहीं. हमारा सवाल शुरू होता है उसके बाद इंडिया में कितने आए. इंडिया का स्पेलिंग क्या है? उसमें कितने आए हैं? मैंने कहा था कि ऐसे ही होता है. सवाल में ही जवाब छुपा हुआ होता है. सिर्फ नजरिया बदलने की जरूरत है. हम एक ही एंगल से देखते हैं. हमारा ध्यान कहाँ गया? पाकिस्तान हमारा दुश्मन है. 11 कौवे उड़े तो साला एक भी नहीं आए. वहीं हम ढेर कर दे. हमारा ध्यान वहां चला गया. हमने आगे गौर ही नहीं किया. इसलिए थोड़ा सा एंगल चेंज करना जरूरी है. तो इसका जवाब है 2. इंडिया के स्पेलिंग में INDIA 2 आए हैं. ओके, चलिए एक और सवाल. ऐसी कौन सी चीज है, ऐसा क्या है जो बनाता आदमी है पर वो वहां जा नहीं पाता? ऐसा क्या है जो बनाता आदमी ही है पर वो वहां जा नहीं पाता? बिल्कुल सही जवाब है आपका सर. बिल्कुल सही जवाब है क्योंकि लेडीज टॉयलेट बनाता आदमी है, उसमें जाती औरत है, आदमी नहीं जाता है उसमें. बिल्कुल सही जवाब है. एक प्राइज मैं आपको भी देना चाहूंगा. सर जी, आपका नाम तो बताइए.
आपका नाम तो बताइए। राकेश जी, बहुत बढ़िया। और राकेश जी के बारे में एक बात कहना चाहूंगा कि ये कभी गलती से भी लेडीज टॉयलेट में नहीं जाएंगे। आज के बाद तो नहीं जाएंगे, बिल्कुल ही नहीं जाएंगे। व्हेरी गुड, व्हेरी गुड। ओके, चला एक आणखी प्रश्न की असं काय आहे, अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला 2 वेळा फ्री मध्ये मिळते? अशी कोणती वस्तू आहे जी 2 वेळा फ्री मिळते पण तिसऱ्यांदा त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात? ऍडवाइस सगळे फ्री मध्येच देतात, मदत कोण नाही करत. ऐसी कौन सी वस्तु है, ऐसी कौन सी चीज है जो 2 बार फ्री में मिल जाती है पर तीसरी बार हमें उसके लिए पे करना पड़ता है, खर्चा करना पड़ता है? बताइए. बिल्कुल सही है आपका जवाब, बिल्कुल सही है. उत्तर आहे दात. आपल्याला लहानपणी आधी दुधाचे दात येतात, मग ते दूध पिऊन पिऊन खराब होतात आणि ते पडतात. नंतर आपल्याला बियर प्यायला दात येतात. आधी दूध प्यायला येतात, नंतर बियर प्यायला येतात. मग बियर पिऊन 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 ते पण दात खराब होतात आणि मग जेव्हा आपण जातो तेव्हा पैसे दिल्याशिवाय दुसरे दात रिपेअर होत नाहीत किंवा मिळत नाही. 2 वेळा फ्री मिळतात आपल्याला, 2दा ऑफर असते, तिसऱ्यांदा मिळत नाही. तुमच्या बाजूला एक प्राइज द्या मॅडमला, जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छानपैकी एंट्री घेऊया आपण. आणि जेव्हा एंट्री होईल आपण सर्वांनी टाळ्यांनी عندي خوش في الصوان يا اخي تفوز تفوز والله خوش يا اخي تفوز تفوز عندي خوش في الصوان يا اخي تفوز تفوز والله خوش عندي لك رقصة قوية يا الحبيب سمع صبوحة خطبها ونصير من ايدك كأنك تعطيها كف وهز شكلك خير خليك شقيق حتى رقصة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق الافكار اللي نعرفك صيدة سوي لي وقت مكان هيبة يا سوي رقصة بياض يبلي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا يلا سوي رقصة ثانية رقصة المدير ولا سنة في ما يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة حلو نماري انت يا دل में बजी घंटियां रे नमारी एंट्री यार दिल में बजी घंटियां रे किस्म कमेंट्री यार प्यार की गारंटियां रे पूरे कर दाढ़ी करना अपना ही सुधरना टूटने लगा है चाहतों का झरना कि ना मरम बड़े होना कोई वारंटियां रे नमारी एंट्री यार दिल में बजी घंटियां रे Three, 2, and 1. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and you. From good friends and you. May God love go with you and happiness too. बाबूचा का बाप इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आमच्या भावकीचे
तरुण तडफदार खजिनदार केतन राजेंद्र जाधव यांना गेल्या वर्षी पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि मग ती जबाबदारी त्यांचे आजोबा आणि आजी राजेंद्र जाधव यांच्यावर आली. त्या 1 वर्षामध्ये त्यांनी आपल्या नातवाला अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळून अतिशय हुशार बनवलेलं आहे. मी अशी विनंती करेन की खरोखरच जसा केतन किंवा त्या राजेंची सगळी मुलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली पुढे गेलेली आहेत, त्याचप्रमाणे विक्रमसुद्धा त्यांच्यापेक्षा उंच भरारी मारेल अशी विक्रम नावाप्रमाणे भरारी मारेल आणि तो विक्रम करेल अशा प्रकारची मी सदिच्छा देतो. आणि ह्या कुटुंबाला विनंती करेल की खरोखरच विक्रमला जो जे जे काय करेल त्याप्रमाणे त्याला विक्रम करण्यास तुम्ही सहकार्य करा, त्याला मदत करा अशी सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम. जय भीम. असं ताट ओवाळतं ना बघा. काकी असं ताट ओवाळतं ना बघा. ताट ताट ओळा ताट. विक्रमच्या वाढदिवसानिमित्त राजेश अनासरे यांनी आपल्या सर्वांचं अतिशय कमी वेळात आणि कमी माणसं असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता की आम्हाला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक वातावरण निर्मिती करून छान कार्यक्रम सादर केला. म्हणजे असं नाही की बाबा माणसं कमी आहेत मी कसं, परंतु त्यांनी माणसं कमी असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी विवरण केले. मी आमच्या जाधव परिवारातर्फे त्यांचे आभार मानतो दोघांचे पण. धन्यवाद. इकडे बघा वहिनी. जेवणाचा आस्वाद झाला.
मुझे पहचानो जरा पहचानो मैं हूँ कौन। अरे यार होगा ओ यार हूँ यारी तेरी याद दे जो मैं हूँ
खैरे पान बनारसवाला ओ खैरे पान बनारसवाला तुझे रंग लाला ओ खैरे पान बनारसवाला तुझे रंग लाला दिल को ऐसा करे कमाल सीधी पिटरे सबके जान छोरा किनारे वाला छोरा किनारे वाला Because